नमस्कार मंडळी. तर सर्वात अगोदर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी बनवणार आहे चिला किंवा धिरड्याचं जे प्रीमिक्स असतं तर ते बनवणार आहे. अगदी 10 मिनिटात तयार होतं. जर आपल्याकडे हे पीठ रेडी असेल तर अगदी 10 मिनिटात हा चिला तयार होतो. जर तुम्ही डाएट करत असाल तर त्याच्यासाठी हे एकदम परफेक्ट असं पीठ आहे. परत शुगर असेल कोणाला तर त्यांच्यासाठी हे मस्त असं एक ऑप्शन आहे. नाश्त्यासाठी, जेवणासाठी किंवा तुम्ही रात्री एक हलकंसं खायचं आहे म्हणून एक धिरडं बनवलं आणि खाल्लं तरी होऊन जाईल असं हे छान असं हेल्दी पौष्टिक पीठ तयार होतं. तर याच्यासाठी मी 1 किलो नाचणी घेतली, अर्धा किलो सोयाबीन घेतले, पाव किलो कुळीथ घेतले म्हणजेच आपले हुलगे, आणि अर्धा किलो मी अख्खा चणा हरभरा असतो ना तो घेतला, आणि 300-400 ग्रॅम मूग असतील तर मूग हे घरचे होते, हरभरे पण घरचे होते तर ते मी अंदाजेच घेतले, आणि 3 चमचे मेथी दाणा टाकला, 3 चमचे जिरा टाकला, आणि त्याची छान असं बारीक पीठ बनवून घेतलं. तर याच्यामध्ये तुम्ही अजून थोडीशी बाजरी आणि थोडीशी ज्वारी टाकू शकता, पण बाजरीची भाकरी तर मी रोजच खाते त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये बाजरी ॲड नाही केली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते करू शकता, आणि ज्वारी नव्हते माझ्याकडे म्हणून ते नाही केलं. आणि त्याचं छान असं पीठ तयार करून घेतलं. अगदी 10 मिनिटात याचा चिला तयार होतो. 1 वाटी पीठ घ्यायचं, त्याच्यात आपले बेसिक मसाले टाकायचे, हळद, कांदा, टोमॅटो टाकायचा, आणि आपला असा मस्त चिला बनवून तयार होतो. नाश्त्यासाठी, जेवणासाठी कोणत्याही पद्धतीत तुम्ही वापरला किंवा कोणत्या कशासाठी तुम्ही जेवणाला जरी घेतलं तरी हा मस्त असा पौष्टिक पोटभरीचा हा पदार्थ आहे. 1 किंवा 2 जरी खाल्लं तरी मस्त असं पोट भरतं आणि आपल्याला दिवसभर खूप एनर्जेटिक फील होतं. तर असं हे पीठ तुम्ही नक्की बनवा आणि ट्राय करा.